विद्यार्थी मित्रांनो, मी श्री आरेकर SB मत्स्योदय विद्यालय जालना, माझ्याकडे इयत्ता 10वी सामाजिक शास्त्र त्यातला पाठ्यघटक क्रमांक 2 स्थान आणि विस्तार या घटकाविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तर चला लगेच आपण आता पाठ्यघटकाकडे वळू. तर आज आपल्याला स्थान आणि विस्तार या पाठ्यघटकासंबंधित माहिती बघायची आहे. या अगोदर आपण ज्यावेळेस क्षेत्रभेट या प्रकरणाची माहिती बघितली, मग ही माहिती पाहत असताना मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलं की आता 9वीमध्ये तुम्ही क्षेत्रभेटाच्या संदर्भात काहीतरी शिकलात की ज्यावेळेस क्षेत्रभेटीला जातात त्यावेळेस क्षेत्रभेटीला गेल्यानंतर काय केलं पाहिजे. परंतु तत्पूर्वी त्या अगोदर मागच्या पाठ्यघटकामध्ये भेटाची तयारी कशी करायची या संदर्भात तो पाठ्यघटक होता. परंतु प्रकरण 2 पासून तर प्रकरण 9पर्यंत आपल्याला जी काही माहिती बघायची आहे ती माहिती ब्राझील आणि भारत या 2 देशाची तुलनात्मक अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग ही जे काही वेगवेगळे प्रकरण आहे त्या वेगवेगळ्या प्रकरणासंदर्भात ती माहिती आहे. मग प्रकरण 3 प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली, त्यानंतर हवामान, नैसर्गिक वनस्पती व प्राणी, लोकसंख्या, मानवी वस्ती, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. खालील जे 10 ते 12 मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या संदर्भाने आपल्याला ब्राझील आणि भारत या 2 घटकाची तुलना करायची आहे, या 2 देशाची तुलना करायची आहे. मग या संदर्भात सर्व प्राकृतिक रचना असेल, जलप्रणाली असेल, त्यानंतर विविध वेगवेगळे घटक असतील तर त्या घटकासंदर्भात माहिती आपल्याला बघायची आहे. मग चला बघा, आता भारत आणि ब्राझील यांची तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. मग तुलनात्मक अभ्यास म्हणजे नेमकं कोणता, इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे सारखेपणा आणि वेगळेपणा, दोघांची काय करायची आपल्याला तुलना करायची. भारतात मानवी वस्ती कशी आहे, मग ब्राझीलमध्ये कशी आहे, भारतात लोक कसे राहतात, ब्राझीलमध्ये कसे राहतात, अशी तुलना आपल्याला करायची आहे. मग सारखेपणा आणि वेगळेपणा यातला 2 मुद्द्याला धरून चर्चा करायची. सारखेपणा एक, दुसरा आहे वेगळेपणा आहे. त्यानंतर मुख्य मुद्दे आहे प्राकृतिक विभाग आणि सांस्कृतिक घटक. प्राकृतिक विभागामध्ये नद्या, पर्वत, पठार, मैदान, बेटे, किनारे इत्यादी. मग हे काय प्राकृतिक जे घटक आहेत ते प्राकृतिक घटक ब्राझीलमध्ये कोणत्या स्वरूपाचे आहेत आणि भारतामध्ये कोणत्या स्वरूपाचे आहेत. मग नद्या आहेत तर त्या नद्याचं स्वरूप कसं असावं, बारमाही नद्या आहे की हंगामी स्वरूपाच्या नद्या आहेत, त्यांची वाहण्याची दिशा कोणीकडे आहेत, पर्वताची उंची किती आहे साधारणतः, त्यानंतर पठार किती प्रमाणात आहे, मैदानी किती आहे, त्याचं क्षेत्रफळ किती आहे मैदानाचं, बेटे, किनारे इत्यादी घटकाविषयी माहिती आपल्याला 2 देशाच्या बाबतीत बघायची आहे. दुसरा घटक सांस्कृतिक घटक, त्यामध्ये नृत्य, लोकसंख्या, प्रशासन, गायन, पोशाख, अन्न, व्यापार, पर्यटन. तर हे काय 5-6 मुद्दे मी तुम्हाला दिलेले आहेत. त्या मुद्द्याच्या संदर्भाने दोन्ही देशाची काय करायची आपल्याला तुलना करायची आहे. वर्षभर पूर्ण जो काय आपल्याला अभ्यास करायचा आहे, नेहमी प्रकरण जरी बदललं किंवा पुढच्याही प्रकरणाला माहिती आपल्याला घ्यायची असेल त्यावेळेस फक्त आपल्या डोक्यात असायला हवं की आपण भारताची तुलना ब्राझीलशी करत आहोत आणि ब्राझीलची तुलना भारताशी करत आहोत. भारतात हे आहे तर ब्राझीलमध्ये का नाही, असा प्रश्न आपल्याला नेहमी संपूर्ण या येणाऱ्या काळामध्ये करायचा आहे किंवा त्या प्रश्नाची सोडवणूक करायची आहे. त्यानंतर पुढे बघा, आता बघा विषय भूगोल प्रकरण 2 स्थान आणि विस्तार. आपल्याला 2 गोष्टी बाबतीत आपल्याला काय करायचं या प्रकरणामध्ये विचार करायचा आहे. मुख्य स्थान, नेमकं भारताचं स्थान या जगाच्या नकाशात कुठे आहे आणि त्याचा विस्तार कसा आहे, अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार कसा आहे. तर जगाच्या नकाशामध्ये ब्राझीलचं स्थान कुठे आणि त्याचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार किती आहे, ह्या 2 मुद्द्याची चर्चा आपल्याला या प्रकरणामध्ये करायची आहे. बघा आता काय दिलं आहे, पुढे 2 देशाचे ध्वज दिलेले आणि मग त्या ध्वजा संदर्भात काही सूचक विधाने दिलेली आहेत. ते सूचक विधाने आपण वाचली तर आपल्याला ताबडतोब काय होईल, ते देश कोणते आहेत लगेच समजेल.
बघा आता सूचक विधाने कोणती आहेत. जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश पहिलं विधान. दुसरं विधान आहे मसाल्यांच्या पदार्थासाठी हा देश जगप्रसिद्ध आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. मग आता हे तीन मुद्द्याचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून भारत देश ओळखला जातो. हे तर तुम्हाला लक्षात येतच आहे. आणि मग हे लक्षात आल्याच्यानंतर पुढचा प्रश्न राहिला कोणता की मसाल्यांच्या पदार्थासाठी हा देश जगप्रसिद्ध आहे. मसाल्याचं जे काय उत्पादन होतं एकंदरीत जर जगाचा विचार केला तर मसाल्याचं उत्पादन आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त केल्या जातं. आणि मग त्यानंतर जगाच्या तुलनेत त्यानंतर क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. बघा भारताचा जरी राष्ट्रीय खेळ हा क्रिकेट नसला परंतु आज या क्रिकेटची लोकप्रियता वाढत आहे आणि त्यामुळे हा एक लोकप्रिय म्हणून खेळ ओळखला जाऊ लागलेला आहे. त्यानंतर आता दुसरे विधाने आहेत. बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. पहिलं विधान कोणतं आहे सांबा नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे की जगाचा कॉफी पॉट असे या देशाला संबोधले जाते. तिसरं विधान आहे फुटबॉल हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. आपल्या देशात क्रिकेट होता आणि इकडे कोणता आहे ब्राझीलमध्ये फुटबॉल. म्हणजे तुम्हाला लगेच खेळाच्या संदर्भाने आता ब्राझीलची आणि भारताची तुलना करता येऊ शकते. मी जर विचारलं की आता खेळाच्या संदर्भाने भारत आणि ब्राझीलची तुलना करा तुमच्यासह ते लक्षात येऊ शकतं. त्यानंतर शेतीच्या संदर्भात जर विचार केला तर ब्राझीलमध्ये कॉफीचं उत्पादन सर्वात जास्त केलं जातं. आपल्याकडे मसाल्याचं उत्पादन केलं जातं. त्यानंतर लोकसंख्या आणि नृत्य आता इथं सांबा नावाचा नृत्य प्रकार हा ब्राझीलमध्ये प्रसिद्ध आहे. तर एक तिसरा मुद्दा इकडचा कोणता आहे की लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर अशा प्रकारे काही सूचक विधाने दिली होती. त्या सूचक विधानासह आपण काय केले देश ओळखलेले आहे. त्यानंतर पुढे बघा आता स्थान या घटकाविषयी जर आपण चर्चा केली तर बघा पुढे काय दिसून येतं आपल्याला. हा जगाचा नकाशा आहे. जगाच्या नकाशामध्ये काय दाखवलेलं आहे भारत आणि इकडे ब्राझील दाखवलेला आहे. बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथे काय आहे ब्राझील आणि इकडे काय आहे इकडे ब्राझील आणि हा भारत. तर भारत आणि ब्राझील तुम्हाला जगाच्या नकाशामध्ये बी दाखवलेले आहे. लक्षात आहे बघा भारत दुसरा आहे हा ब्राझील. हे बघा त्यानंतर तुम्हाला आता इथे रंगीत नकाशे दोन्ही पण दाखवलेले. एक ब्राझील आहे दुसरा आहे इंडिया भारत. तर हे दोन नकाशे तुम्हाला मी दाखवलेले आहे. मग आता याच्या संदर्भाने चर्चा करत असताना आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्यक्ष जगाच्या नकाशावरती जर अक्षवृत्ती आणि रेखावृत्ताच्या संदर्भाने यांचं जर स्थान आपल्याला दाखवायचं असेल तर आपण कशा पद्धतीने दाखवू शकतो. बघा हे झालं विषुववृत्त. तर ब्राझीलमधून काय गेलेलं आहे विषुववृत्त गेलेलं आहे. त्यानंतर आता विषुववृत्ताच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर गोलार्ध पाहू. आता विषुववृत्ताच्या संदर्भाने जर गोलार्ध केले तर इकडे काय येतो त्याच्या उत्तरेला उत्तर गोलार्ध. त्यानंतर दक्षिणेला दक्षिण गोलार्ध. हे विषुववृत्ताच्या दृष्टिकोनातून झाले. त्यानंतर आपण जर 0° रेखावृत्ताच्या संदर्भाने जर एक रेखावृत्त काढलं तर या रेखावृत्ताच्या दृष्टिकोनातून
पश्चिमेकडे पश्चिम गोलार्ध आणि पूर्वेकडे पूर्व गोलार्ध. आता बघा याच्यावरती स्क्रीनवरती तुम्हाला दिसू लागलेली आहे की उत्तर गोलार्ध, पश्चिम गोलार्ध, त्यानंतर खाली बघा उत्तर गोलार्ध, त्यानंतर पश्चिम गोलार्ध, त्यानंतर दक्षिण गोलार्ध आणि इकडे पूर्व गोलार्ध. हा लक्षात चारही गोलार्ध तुम्हाला आता या जगाच्या नकाशावरती दिसू लागलेले आहे. आणि मधोमध काय केलेलं आहे, विषुववृत्त गेलेलं आहे. कुठून? ब्राझीलच्या या देशामधून विषुववृत्त गेलेलं आहे. त्यानंतर आता आपण जर विचार केला तर आता बघा इथे मधून काय गेलेलं आहे, कर्कवृत्त. कुठून गेलं आहे? भारताच्या मधोमध काय गेलं आहे, कर्कवृत्त गेलेलं आहे. त्यानंतर ब्राझीलच्या खालच्या भागातून दक्षिणेकडून एक काय गेले, आणखी एक वृत्त गेले, ते आहे मकर वृत्त. आता बघा याच्यावरती 3 रेषा तुम्हाला दिसू लागली, एक आणि एक उभी आहे. ती उभी रेषा जी आहे ती आहे रेखावृत्त. आणि ह्या 3 ज्या रेषा आहेत त्या वरची जी रेषा आहे तिला कर्कवृत्त असे म्हणतात. जी मधली रेषा आहे ती विषुववृत्त म्हणतात. आणि जी खालची रेषा आहे तिला काय म्हणतात, मकरवृत्त असे म्हणतात. म्हणजे 3 रेषा आणि एक रेखावृत्त उभे तुम्हाला दाखवलेले आहेत. मग आता सहज तो तुमच्या लक्षात येईल की भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे, ब्राझीलच्या मध्यातून विषुववृत्त गेलेलं आहे आणि दक्षिणेकडच्या भागातून काय गेलेलं आहे, मकरवृत्त गेलेलं आहे. मग यावरून आता तुम्हाला काय दाखवायचं आहे, ब्राझीलचं स्थान अगोदर आपण भारताचं स्थान बघू की या पृथ्वीगोलावरती किंवा जगाच्या नकाशावरती भारताचं स्थान कुठे आहे. आता बघा एक त्याच्या अगोदर आणखी एक मुद्दा तुम्ही समजून घ्या. बघा आता उत्तर गोलार्ध कुठून कुठपर्यंत आहे. आता उत्तर गोलार्ध इथून तर इथपर्यंत, आलं लक्षात, विषुववृत्ताच्या दृष्टिकोनातून, आलं लक्षात. त्यानंतर दक्षिण गोलार्ध कुठून कुठपर्यंत आहे, बघा इथून तर इथपर्यंत म्हणजे इकडची दिशा. हे झाले दक्षिण गोलार्ध आणि दुसरा झाला उत्तर गोलार्ध वरच्या दृष्टिकोन. आता इकडची जी बाजू आहे पूर्व गोलार्धाच्या पश्चिमेकडची जी बाजू आहे तिला पश्चिम गोलार्ध असे म्हणतात. त्यानंतर मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडील जी बाजू आहेत तिला पूर्व गोलार्ध असे म्हणतात. म्हणजे आता तुम्हाला दाखवलेली मी की जी एक वरची रेषा दाखवली तिला उत्तर गोलार्ध, खालची रेषा जी दाखवलेली तिला दक्षिण गोलार्ध. त्या 2 उभ्या मी रेषा मारलेल्या आहेत निळ्या कलरनं, एक पश्चिमेकडची पश्चिम गोलार्ध आणि पूर्वेकडचा पूर्व गोलार्ध. आता तुम्हाला समजलं की नेमकं कोणते गोलार्ध कुठे आहेत. आता बघू आपण भारताचं स्थान बघत असताना काय की आता सहज तुम्हाला की भारताचा नकाशा कुठे दिसेल, विषुववृत्ताच्या थोड्या वरती गेलेला आहे आणि मग कुठे गेलेला आहे, तो पूर्व गोलार्धात गेलेला आहे. आणि वरची बाजू आणखी कोणती त्याच्यात, उत्तर गोलार्ध आहे. म्हणजे भारत हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. झालं आलं लक्षात. आता कुठे आहे भारत, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. कारण पिवळी रेषेक दाखवते उत्तर गोलार्ध आणि एक परत इथं काय दाखवलेलं इकडं परत पूर्व गोलार्ध. म्हणजे असे दोन्ही गोलार्धामध्ये भारताचं स्थान आहे. मग आता चला ब्राझीलचं बघू आपण. ब्राझीलचं कुठे स्थान दाखवलेलं आहे बघा इकडे. एक उत्तर, काही भाग उत्तरेकडे आहे, बहुतांश भाग हा दक्षिणेकडे आहेत, तर उर्वरित भाग हा पश्चिम गोलार्धामध्ये दिसून येतो. म्हणजे बघा भारत इकडे विषुववृत्तामध्ये गेला, वरती काही गेला आणि खालच्या भागामध्ये काही आलेला आहे. विषुववृत्ताच्या खालची जी बाजू आहे दक्षिणेकडची त्यामध्येही आलेला आहे. म्हणजे ब्राझीलचं स्थान हे नकाशामध्ये उत्तर, त्यानंतर पश्चिम आणि दक्षिण गोलार्धामध्ये आहे. मग आता याविषयी तुम्हाला सहज जर तुलना करण्यास सांगितलं की भारताचं स्थान जगाच्या नकाशावरती कुठे आहे, मग तुम्ही सरळ तुमच्या उत्तर असेल की भारत हा उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे. त्यानंतर ब्राझील हा उत्तर, पश्चिम आणि दक्षिण गोलार्धामध्ये आहे. हे झालं भारत
आणि ब्राझील जगाच्या नकाशावरती या दोन देशाचं स्थान. त्यानंतर पुढे बघू आपण. बघा आता तेच आहे याचा जगाचाच नकाशा आहे, परंतु आणखी तुम्हाला समजण्यासाठी मी इथं काय दिलेलं आहे, वेगवेगळ्या रंगाचा वापर केलेला आहे. बघा इथं निळ्या अक्षरांनी दाखवलेलं आहे पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध. आलं लक्षात. एकीकडे काय आहे पूर्व गोलार्ध, दुसरं काय आहे पश्चिम गोलार्ध. मग या वेगवेगळ्या रंगांनी दाखवल्यामुळे तुम्हाला ते सहज लक्षात येईल. बघा पूर्व गोलार्ध आणि दुसरा आहे पश्चिम गोलार्ध. इथे निळ्या रंगाने तुम्हाला दाखवलेलं इकडचा रेखावृत्त हे मधलं रेखावृत्त झाला ते. आणि मग त्याच्या दृष्टिकोन पश्चिमेकडे असणारा जो भाग आहे इथून तर इथपर्यंत म्हणजे इकडची बाजू सगळी पश्चिम गोलार्ध, आणि त्याच्या पूर्वेकडे असणारा जो काय पूर्व गोलार्ध म्हणजे हा भाग झाला पूर्व गोलार्धाचा. आलं लक्षात तुम्हाला आता मूळ रेखावृत्ताच्या दृष्टिकोनातून, म्हणजे ही बाजू तुम्हाला समजली. त्यानंतर आता विषुववृत्त हे मधून काय केलं आहे विषुववृत्त दिलेलं आहे नकाशामध्ये. आणि मग त्या विषुववृत्ताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला आपण तर लाल रंगाने दाखवलेलं तुम्हाला की उत्तर गोलार्ध आणि खाली काय दाखवलेलं दक्षिण गोलार्ध. म्हणजे इथून तर इथपर्यंत सगळा भाग, वरचा भाग हा आणि हा, वर उत्तर गोलार्ध खाली काय दक्षिण गोलार्ध, तिन्ही गोलार्ध तुम्हाला चारही गोलार्ध तुम्हाला समजलेले असेल. आणि मग इथे बघा भारत दाखवलेला आहे. हे बघा इथं या गोलार्धामध्ये म्हणजे उत्तरेचा काय भाग येतो आणि पूर्वेचा काय भाग येतो. आणि ब्राझीलचं बघा हे तिन्ही गोलार्धामध्ये स्थान दाखवलेलं आहे. उत्तरेकडे आहे, त्यानंतर पश्चिमेकडे आहे आणि त्यानंतर दक्षिण गोलार्धामध्ये आहे. म्हणजे तिन्ही गोलार्धामध्ये ब्राझीलचं स्थान आपल्याला दिसून येतं. आता ह्यानंतर जे काय वृत्त दाखवलेले तुम्हाला मी, हे बघा वरचं एक, त्यानंतर खाली एक आणि मध्ये एक. आता हे कसे लक्षात ठेवायचे, एक सोपं पर्याय आहे त्याला किंवा सोपं एक वाक्य आहे. बघा क म्हणजे कर्कवृत्त आहे, वि म्हणजे विषुववृत्त आहे, म म्हणजे मकर वृत्त आहे. आणि मग खाली काय दिलं मी एक दिशा मुद्दाम या ठिकाणी दाखवली तुम्हाला, नैऋत्य दिशा दाखवलेली आहे. मग आता हे कसं वाचायचं बघा, क वि म न, कविमन असा शब्द जर तुम्ही सहज लक्षात ठेवला तर तुमचं ते लक्षात राहील की कविमन म्हणजे काय. आणि मग पृथ्वीगोल ज्यावेळेस तुम्ही वाचताल त्यावेळेस सगळ्यात वरची रेषा जी असते तिला कर्कवृत्त म्हणतात, मधली रेषा तिला असते विषुववृत्त म्हणतात, त्यानंतर खालची जी रेषा असते तिला मकरवृत्त असे म्हणतात. आणि मग खालची बाजू येते नैऋत्य दिशा. मग इकडे ह्या 3-4 उपदिशा तुम्हाला माहिती आहे. वायव्य, त्यानंतर आग्नेय, त्यानंतर ईशान्य आणि नंतर आग्नेय अशा दिशा तुम्हाला नकाशावरती बघायला मिळतात. ठीक आहे. तर हे झालं भारताचं जगाच्या नकाशावरती जे आपल्याला स्थान आहे ते स्थान मी तुम्हाला दाखवलेलं आहे. यानंतर पुढील भाग तर बघा यानंतर आपल्याला बघायचं आहे विस्तार. आता अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती दृष्टिकोनातून आपण जर भारत आणि ब्राझीलचा विस्तार जर बघितला तर तो पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. तर चल बघा आपण आज काय बघू आता, भारताचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार. आता सुरुवातीला आपण बघणार आहोत की भारताचा अक्षवृत्ती विस्तार किती आहे आणि तो कसा काढला जातो किंवा कसा सांगितला जातो. तर आपल्याला आता सुरुवातीला अक्षवृत्ती विस्तार भारताचा काढायचा आहे. तर बघा अक्षवृत्त हे बघा, हे काय अक्षवृत्त आहे. याला आडव्या रेषांना अक्षवृत्त असे म्हणतात. तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे. याला काय म्हणतात अक्षवृत्त असे म्हणतात. त्यानंतर आता आपला अक्षवृत्ती विस्तार मोजायचा आहे. तर किती भारताचा अक्षवृत्ती विस्तार बघा. आता अक्षवृत्ती विस्तार इथून खालून घ्यायचं, त्याच्यात थोडं आणखी रंगाने काय करतो मला बघा. शेवटचा टोक कुठे हे इथे बघा, त्यानंतर वरचा कुठे आहे हे इथे बघा वरती. आलं लक्षात. दोन्ही टोकं तुम्हाला मी सांगितलेले आहेत. मग आता इथून आपल्याला काय करायचं मोजायचं आहे. कुठं जायचं आहे उत्तरेकडे जायचं आहे. बघा उत्तरेकडे त्याचं आपल्या भारताचं स्थान आहे उत्तर गोलार्धामध्ये. मग बघा इथून तर कुठे गेलो आपण 36कडे गेलेलो आहेत. मग आता भारताचा विस्तार कुठून सुरू होतो अक्षवृत्ती विस्तार. तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 8:04:28 28 सेकंदपर्यंत. बघा 4:08 काय अंश आहे आणि तिथून 4 मिनटे काय करायचे वरती चालायचं आहे. आणि मग आपण काय आलो इथे वरती आलेलो आहे. तर शेवटचा टोक कुठं आहे 37°6',
53 सेकंदावर इथे संपलेलं आहे, भारताचं स्थान इथे संपलेलं आहे. म्हणून असं एक काय भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे इतका. जे काय सांगता येईल भारताचा अक्षवृत्तीय विस्तार मग कसा सांगायचा, 8:04:28 उत्तर ते 37:06:53 उत्तर अक्षवृत्ती किंवा अक्षांश असा भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. म्हणजे आता एक अक्षवृत्त दाखवलेलं तुम्हाला मी 1 2 3 4 5 6 7 8 याच्यामध्ये 4 अंशाचा काय असतो, फरक असतो. मग हे 4 अंशाने आपण काय केलं, पुढे गेलेलो आहोत. मग आता हे झाला अक्षवृत्तीय विस्तार. आता रेखावृत्तीय विस्तार मोजायचा आपल्याला. मग रेखावृत्त कोणते आहेत बघा. आता रेखावृत्त काढून दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे काय आहे, रेखावृत्त आहे. नकाशावरील किंवा पृथ्वीगोलावरील उभ्या रेषांना रेखावृत्त असे म्हणतात आणि आडव्या रेषांना अक्षवृत्त असे म्हणतात. मी वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा आता काय झाली, याची वृत्तजाळी तयार झालेली आहे. बघा उभ्या रेषांना रेखावृत्त असे म्हणतात. मग बघा आता शेवटचा टोक कुठे आहे, हे बघा इथं तुम्हाला मी काय दाखवतो, शेवटचा टोक दाखवलेला आहे. त्यानंतर इकडे हे बघा इथे असा हा शेवटचा टोक, म्हणजे इथून तर इथपर्यंत काय भारताचा रेखावृत्ती विस्तार आहे. मग हा आता कसा मोजायचा, तर बघा भारताचा रेखावृत्ती विस्तार आपल्याला बघायचा आहे. तर सुरुवात कुठून आहे, इथून, म्हणजे जवळपास इथून भारताचं काय हे बघा असं इथे घेतल्यानंतर ते कुठे येतं 68 पर्यंत येऊ लागलेलं आहे. इथे असं ही जी रेषा आहेत 68 बघा पूर्वेकडे 68:07:53. आता इथे एवढी तुम्हाला डिटेलमध्ये दिसणार नाही, परंतु 68 अंशापासून सुरुवात होऊन त्याची शेवट ही कुठे होती 97 अंशापर्यंत होती. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला मी फक्त अंश या ठिकाणी दाखवतो. किती दाखवलेली आहे, इथून 68 पासून सुरुवात होऊन पुढे पुढे रेखावृत्त जसे वाढत जातो तसं त्याचा काय होतं, अंश वाढत जातात. तर ते त्याचा विस्तार कुठे आलेला आहे 97 अंशापर्यंत आलेला आहे. मग बघा त्याचा असा हा रेखावृत्तीय विस्तार आहे. 97 अंश 25 सेकंद 47 मिनिटं पूर्व रेखावृत्त असा हा भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे. म्हणजे तुम्हाला आता समजलं असेल की दोन्ही रंगाने मी काय दाखवलं तुम्हाला, एक अक्षवृत्ती दाखवलेला आहे आणि एक दुसरा रेखावृत्तीय विस्तार मी तुम्हाला नकाशाच्या माध्यमातून समजून सांगितलेला आहे. त्यानंतर आता पुढचा आपल्याला ब्राझील या देशाचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्तीय विस्तार बघायचा आहे. आता अगदी सोपं आहे बघा. शेवट कुठं आहे, इथे तुम्हाला सांगितलं मी. तर बघा हे रेखावृत्त काढण्यासाठी आता बघा रेखावृत्त या उभ्या रेषांना रेखावृत्त असे म्हणतात. परत तुम्ही कन्फ्युजन असाल त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर काय करतो मी अक्षवृत्ती विस्तारच दाखवतो. बघा इथे एक शेवट आणि इथे एक शेवट, हा झाला अक्षवृत्ती विस्तार. आता अक्षवृत्त काढू आपण. बघा अक्षवृत्त मी तुम्हाला दाखवतो. ह्या आडव्या रेषांना कोणत्याही देशाचा जरी बघितला आपण तर आडव्या रेषांना अक्षवृत्तच म्हणतात आणि उभ्या रेषांना रेखावृत्त असे म्हणतात. तर बघा आता इथे शेवट दाखवलेलं इथून तर इथपर्यंत. आता आपल्याला खाली यायचं आहे. बघा शेवट कुठे 5 पूर्व उत्तर काय दाखवलेलं आहे 5 अंश उत्तरेपासून आपल्याला कुणीकडे यायचं आहे, खाली यायचं आहे. बघा कमी अंशाकडे येऊन आपल्याला जास्त अंशाकडे जायचं आहे. तर बघा इथून आलो आपण 5:15 उत्तर ते 33:45 दक्षिण अक्षवृत्त. कारण ब्राझीलचं स्थान हे आपण बघितलं होतं की दक्षिण गोलार्धामध्येही आहे आणि म्हणून आपण खाली काय म्हणतो त्याला दक्षिण गोलार्ध किंवा दक्षिणेकडे आहे किंवा दक्षिण अक्षवृत्त असे म्हटलं गेलेलं आहे. मग आता याचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 5:15 इथून तर खाली खाली आपण आल्याच्या नंतर तो
33°45' समाप्त होतो. कुठे, कोणत्या रेखावरती? रेखावृत्तावर, दक्षिण रेखावृत्तावर, म्हणजे इथे आता हा समाप्त झालेला आहे. म्हणजे जवळपास असा हा निळ्या रंगाचा जो दाखवलेला आहे तो झाला त्याचा रेखावृत्तीय विस्तार, अक्षवृत्तीय विस्तार. त्यानंतर आता आपल्याला रेखावृत्तीय विस्तार पाहायचा आहे. बघा आता रेखावृत्त, हे असे रेखावृत्त उभे ज्या रेषा असतात त्यांना रेखावृत्त असे म्हणतात. आलं लक्षात? तर बघा आता रेखावृत्त आपल्याला काढायचं आहे इथून. बघा इकडे इथे शेवट एक आणि इकडे एक शेवट. थोडं समजून घ्यायचं तुम्ही पण, इथे थोडे लाईनिंग मारताना याच्यात हे होतं. तर बघा इथून तर इथपर्यंत आपल्याला काय दाखवायचं आता? रेखावृत्ती विस्तार दाखवायचा आहे. मग बघा कुठून सुरुवात होते आणि कुठं समाप्त होतं. तर काय सांगितलं की कुठून सुरुवात व्हायला लागलं. मग आता हे बघा 34, 35, इकडून काय 35, 40 इकडे निघालेला आहे. तर बघा 35, त्यानंतर 35पेक्षा कमी आहे, थोडं इकडे आहे. मग कुठून सुरुवात होईल? ते इथून होईल, 34पासून सुरुवात होईल, थोडं इकडं 34पासून सुरुवात होऊन कुणीकडे चाललं? ते वरती इकडे चाललेलं आहे. तर ते पार इकडे लगे 70, 75च्या जवळपास 75चे म्हणजे 74 जवळपास आहे ते, हे असं म्हणजे 74पर्यंत आहे. म्हणजेच याचा आपल्याला जर आता रेखावृत्ती विस्तार सांगायचा असेल तर बघा 34°45' पश्चिमेपासून तर इकडे 74°48' पश्चिमेकडे हा त्याचा विस्तार आहे. बघा आता याच्या अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तारामध्ये 3 गोलार्धाचे नावे आलेले आहेत. रेखावृत्ती विस्तार हा पश्चिमेकडून पश्चिमेकडे आहे, कारण याचं स्थान हे पूर्व गोलार्धात नसल्यामुळे 34°45' पश्चिमेपासून तर ते 74°48' पश्चिमेकडे आहे, कारण त्याचं स्थान पूर्व गोलार्धात नाही. आणि याच्या अगोदर म्हणजे अक्षवृत्ती विस्तार पाहायला असताना ते उत्तर बघा 5°15' उत्तर ते 33°45' दक्षिणेकडे आहे. म्हणजे तिन्ही गोलार्धाचे नावं यामध्ये आलेले आहेत. तर याचा ब्राझीलचा विस्तार बघा 5°15' उत्तर ते 33°45' दक्षिण अक्षवृत्त. त्यानंतर त्याचा रेखावृत्तीय विस्तार असा आहे की 34°45' पश्चिमेपासून तर 74°48' पश्चिमेकडे पश्चिम रेखावृत्ताच्या दरम्यान रेखावृत्तीय विस्तार आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे? ब्राझील आणि भारत या 2 देशाचा काय केलेला आहे? अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार बघितलेला आहे. मग तुम्हाला आज काय कळलेलं? याच्या संदर्भात स्थान आणि विस्तार ह्या 2 गोष्टी तुमच्या काय झाल्या? क्लिअर झालेल्या आहेत. तुम्हाला त्या संदर्भात माहितीही झालेली आहे. आता यानंतर भारत आणि भारताशेजारील देश किंवा भारताची राजधानी. बघा सुरुवातीला मी तुम्हाला भारताची राजधानी दाखवतो की या नकाशावरती भारताची राजधानी आहे दिल्ली. बघा दिसती दे, नवी दिल्ली म्हणून ती ओळखल्या जाते. ही नवी दिल्ली भारताची या ठिकाणी दाखवलेली आहे. बघा खाली इथे नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. त्यानंतर आता भारताशेजारील देश बघा वरती इथे काय दाखवलेलं आहे? पाकिस्तान, त्यानंतर अफगाणिस्तान, त्यानंतर चीन, खाली नेपाळ, त्यानंतर भूतान, त्यानंतर म्यानमार, बांगलादेश हे असे काय भारताशेजारील काही देश आहे. त्यानंतर पुढे काही महासागर दाखवलेले, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, बघा अरबी समुद्र, त्यानंतर खाली हिंदी महासागर, पूर्वेकडे बंगालचा उपसागर, पश्चिमेकडे अरबी समुद्र, त्यानंतर खाली दक्षिणेकडे हिंदी महासागर आणि वरती काय आहे? हिमालय पर्वत.
असे भारताशेजारील काही प्रदेश आणि राष्ट्र या संदर्भात माहिती आपण बघितलेली आहे. तसेच भारताची राजधानीही आपण बघितलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, आता ब्राझील आणि ब्राझीलच्या शेजारील काही राज्ये किंवा त्यांच्या सीमा, याच्यामध्ये तुम्हाला आता ब्राझीलची राजधानी इथे दाखवतो बघा. हे बघा, ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया, ही काय ब्राझीलची राजधानी म्हणून ओळखल्या जाते. त्यानंतर आता ब्राझीलच्या शेजारील राष्ट्र बघा, गयाना, सुरिनाम, फ्रेंच गयाना, त्यानंतर कोलंबिया, पेरू, बोलिव्हिया, अर्जेंटिना, हे असे काय ब्राझीलच्या शेजारील राष्ट्र आहे. त्यानंतर ब्राझीलची सीमा बघा, की ब्राझीलची सीमा इथे तुम्हाला दाखवलेली आहे. हे ब्राझील आणि त्याच्या बाजूची काही राष्ट्र दाखवलेले आहे. ही ब्राझीलची सीमा आहे. म्हणजे ब्राझील आणि भारत या दोन देशाच्या संदर्भाने आपण त्यांच्या राजधान्या आणि त्यांची जी काही बाजूबाजूचे प्रदेश आहेत या संदर्भाने माहिती आपण बघितलेली आहे. तर राहिलेला उर्वरित जो पाठ आहे तो आपण आता पुढच्या तासिकेमध्ये बघू. तोपर्यंत नमस्कार.